दिवसाची सुरुवातीशी बरोबर एक लहानशी अशी गोष्ट सांगतात की एक मनुष्य तलावामध्ये अंघोळ करायला जातो आणि त्या गावाकडे जर आपण बघितलं तर अशा पायऱ्या असतात आणि मग तळं असतं आणि त्या तळ्यामध्ये तो अंघोळ करायला जातो आणि अंघोळ करत असताना तो अचानक त्या तळ्यामध्ये एक मोठा भवरा तयार होतो आणि त्या भवऱ्यामध्ये तो सापडतो आणि तो बुडू लागतो आणि बुडू लागल्यानंतर तो मोठमोठ्याने ओरडायला लागतो की वाचवा वाचवा. आणि पण कोणी तिथं जायला तयार नसतं. तलावाच्याच बाजूला एक मोठं झाड असतं आणि त्या झाडाखाली एक मनुष्य, धार्मिक मनुष्य एक ध्यान करत असतो, देवाचं मनन करत असतो आणि डोळे मिटून तो प्रार्थना करत असतो. आणि तो प्रार्थना करत असताना त्याला हा आवाज ऐकायला येतो की वाचवा वाचवा. आणि मग तो आजूबाजूला बघतो आणि बघतो की त्या ठिकाणी तो माणूस बुडत आहे. आणि मग तो धावत जातो आणि त्या तलावामध्ये उडी मारतो आणि कसं बसं त्या मनुष्याला बाहेर काढतो. बाहेर काढल्यानंतर सर्वजण त्या धार्मिक मनुष्याला खूप शाबासकी देतात आणि तो जो बुडणारा मनुष्य असतो खरं तर तो खूप श्रीमंत असतो आणि मग तो जातो, थांब म्हणे मी तुला काहीतरी बक्षीस देतो. आणि तो बाजूला जातो जिकडे कपडे ठेवलेले असतात, त्या कपड्याच्या खाली एक त्याची पिशवी असते आणि त्या पिशवीमध्ये खूप अशा नोटा असतात पैशाच्या. आणि मग तो सगळ्यांना वाटतं की आता ह्या धार्मिक मनुष्याला हा खूप मोठं बक्षीस देईल, परंतु तो ते सर्व अशा नोटा अशा 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 बाजूला करतो आणि आतमध्ये एक फाटलेली 10 रुपयाची नोट असते ती काढतो आणि त्या धार्मिक मनुष्याच्या हातात ठेवतो आणि सांगतो ही घे पैसे. आणि हे बघितल्यावर बाजूच्या माणसांना खूप राग येतो. ते सांगतात की कोणी तुला वाचवायला आलं नाही, परंतु स्वतःचा जीव धोक्यात घालून ह्या मनुष्याने तुला वाचवलं आणि तू त्याला ही अशी फाटलेली 10 रुपयाची नोट देतो. आणि सगळेजण म्हणायला लागले की तुला मारू आम्ही आणि तुला परत त्या पाण्यामध्ये आम्ही टाकतो. आणि सगळेजण त्याच्यावर धावून गेले, परंतु त्या धार्मिक मनुष्याने त्यांना थांबवलं. तो म्हणाला की ह्याला मारू नका, कारण जर ह्या मनुष्याने स्वतःची किंमत फाटकी 10 रुपये केलेली आहे तर त्याला आपण काही करू शकत नाही. त्याची किंमत त्यांनी तीच ठरवलेली आहे. प्रियांनो, आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा आपण सैतानाच्या मागे लागून आपली स्वतःची किंमत कमी करून घेतो. अनेक मोह असतात, पैशाचा असो किंवा इतर गोष्टींचा असो, त्या गोष्टींच्या मागे लागून आम्ही आमची किंमत जी आहे, प्रतिष्ठा जी आहे ही कमी करून घेतो. आणि आपण परमेश्वर जो आहे हा खूप मोठा आहे, त्यांनी हे सर्व जग बनवलेलं आहे, तो सृष्टीचा निर्माण करता आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी ह्या जगात पाठवलं, आम्हाला पापापासून त्यांनी वाचवलं. पापाचं वेतन त्यांनी वधस्तंभावर प्राण देऊन प्रभू येशू ख्रिस्ताने फेडलं आणि त्यामुळे आम्ही स्वतंत्र झालो. त्यांनी आम्हाला त्याची मुले होण्याचा अधिकार दिला. विचार करा, जो सर्वात सृष्टीचा निर्माण करतात त्याची आम्ही मुलं आहोत. तेव्हा आपण किती आपली मोठी किंमत आहे, आपण किती मौल्यवान आहोत. आणि तरी जगिक मोहाच्या मागे लागून आपण आपली किंमत कमी करून घेतो. आणि ज्यावेळेस आम्ही देवाची वारीस म्हणून ह्या जगामध्ये वावरतो त्यावेळेस आम्ही स्वतःला कितीतरी मौल्यवान समजायला पाहिजे, किती मोठं समजायला पाहिजे. प्रियांनो, एक लक्षात ठेवा की जगिक मोहाच्या मागे लागून आपली किंमत कमी करून घेऊ नका. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, योहानाचे पहिले पत्र याचा 3रा अध्याय आणि 1 वचन. 1 जॉन चॅप्टर 3 अँड वर्स 1. आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले आहे, त्यात पित्याने आपल्याला केवढे प्रीतिदान दिले आहे ते पहा. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.